पुणे महापालिका निवडणुकांसाठी जाहीर केलेल्या मतदार यादीवरून गोंधळ, मतदार याद्यांमध्ये सुधारणा करा, निवडणूक आयोगाचे पुणे महापालिकेला आदेश। पुण्यामध्ये शालार्थ आयडीसाठी 1 लाखांची लाच घेतल्याचं प्रकरण, शिक्षण उपनिरीक्षक रावसाहेब मिरगणे याला एसीबीने रंगेहात पकडलं, तर कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी खळबळ। पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयाची अवस्था बिकट, पायाभूत कामासाठी पहिल्या टप्प्यामध्ये 13 कोटींना मान्यता, तर महापालिका लवकरच रुग्णालयाचा कायापालट करणार। पुण्यामध्ये कोयता गँगची पोलिसांनी धिंड काढली, भर रस्त्यात पोलिसांनी बेडूक उड्या मारायला लावल्या। कोयता गँगने मध्यरात्री कोयत्याची दहशत दाखवत दरोडाही घातला होता। पुण्यातील विद्यानगरमध्ये सापडले बॉम्बमध्ये वापरले जाणारे जिलेटिन, साईकृपा लॉज जवळ बॉम्बेमध्ये यावेळेस बॉम्बमध्ये वापरले जाणारे जिलेटिन बायर आढळल्या, तर बॉम्ब शोधक पथकानं मुद्देमाल ताब्यात घेतला असून आता अधिकचा तपासही केला जातोय। पिंपरी चिंचवडमध्ये 11 महिन्यामध्ये देहविक्री करणाऱ्या 26 ठिकाणी धाडी, पोलिसांच्या कारवाईमध्ये 43 आरोपींना अटक, तर 55 महिलांची सुटका। पुण्यातील डेक्कन परिसरामध्ये दुचाकी आणि 4 चाकी गाडीचा अपघात, 3 जण गंभीर जखमी, सह्याद्री रुग्णालयामध्ये जखमींवरती उपचार सुरू। पिंपरी चिंचवडमध्ये 11 महिन्यात देहविक्री करणाऱ्या 26 ठिकाणी धाडीमध्ये 43 आरोपींना अटक, तर 55 महिलांची सुटका। बिबट्याचा शोध घेण्यासाठी नाईट व्हिजन सेन्सर, थर्मल डिव्हाइस यांचा वापर करून मोहीम येतील, यावेळेस ही शोध मोहीम राबवावी। राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे निर्देश, तसेच सीसीटीव्हीच्या संख्येत तात्पुरती वाढ करून बिबट्या सापडल्यानंतर ते सीसीटीव्ही हटवावे, राज्यमंत्र्यांच्या वन विभागाला सूचना।